पोलीसमध्ये रिटायर्ड होऊन गेलात तर तुम्हाला आणखीन नोकऱ्या मिळतात. हे असं पोलीसची नोकरी आहे. क्या बात. म्हणजे पोलीस कधी रिटायर्डच होत नाही. रिटायर्ड झाल्यानंतर तुम्हाला नेक्स्ट डेला जॉब तयार असतात. जे एम-पी-एस-सी परीक्षा घेते, त्या सगळ्या पोस्टिंग मुंबईत असतात आणि यू-पी-एस-सी पोस्टिंग घेते ना, त्यांची जरी कॅडर मिळालं महाराष्ट्र, तरी ते डेप्युटेशनवर बाहेर जाऊ शकतात. कॉन्स्टेबल झाल्यानंतर मग त्याला डिपार्टमेंटल एक्झाम असतात. त्या त्या निश्चित नसतात कधी होतील असं. तर जेव्हा असतील तेव्हा त्यांनी ती मानसिकता ठेवायची. डिपार्टमेंटच्या परीक्षेचे अभ्यासक्रम वेगळे आहेत, त्याची त्याने तयारी ठेवावी लागते, असं आहे. आणि एम-पी-एस-सीचा अभ्यासक्रम तर सगळ्यांना ज्ञात आहे. भरती समजा 200ची आहे, 500ची आहे, तर त्याने असा अभ्यासाचा विचार केला की सीट एकच आहे आणि ती माझ्यासाठी आहे. असं ठरवून अभ्यास केला, प्रयत्न केले तर यश त्याच्यापासून लांब जाऊ शकत नाही. पोलीस भरतीसाठी उमेदवारांनी तयारी कशी करावी? कॉम्पिटिटिव्ह एक्झामची स्पर्धात्मक त्याची तयारी पाहिजे. हां. ग्राउंडचा फिटनेस त्याला आवश्यक आहे. त्याची मैदानाशी नाळ जुडणं फार आवश्यक आहे. जितका अभ्यास महत्त्वाचा आहे, तितकं त्याचं फिटनेस महत्त्वाचं आहे. कारण त्याच्या ग्राउंड टेस्ट फार टफ असतात. धावणं असतं, गोळाफेक असते, पुलअप्स असतात, लाँग जंप असते. अशा ज्या स्पर्धा आहेत ना, त्याच्यामुळे त्याला पहिलंच येण्यासाठी आणि त्याने समजायचं की भरती समजा 200ची आहे, 500ची आहे, तर त्याने असा अभ्यासाचा विचार केला की सीट एकच आहे आणि ती माझ्यासाठी आहे. असं ठरवून अभ्यास केला, प्रयत्न केले तर यश त्याच्यापासून लांब जाऊ शकत नाही. पोलिसांच्या पोस्टिंग कशा होतात? जे एम-पी-एस-सी परीक्षा घेते, त्या सगळ्या पोस्टिंग मुंबईत असतात आणि यू-पी-एस-सी पोस्टिंग घेते ना, त्यांची जरी कॅडर मिळालं महाराष्ट्र, तरी ते डेप्युटेशनवर बाहेर जाऊ शकतात. मपोस हे म्हटलं ना, जे ए-सी-पी आहेत, तर ते महाराष्ट्रामध्येच पोस्टिंग असतात. अरे. कुठेही होऊ शकते महाराष्ट्रात, ऑल ओव्हर महाराष्ट्र आणि कधी पण पोस्टिंग होतात. असं अच्छा, काही ही नाही पहिली तयारी पोस्टिंग ठेवा. झाली, की तो तिथेच राहील फॉरएव्हर असं नाहीये. अच्छा. मग त्यांना ऑल ओव्हर महाराष्ट्र इव्हन विनंती करून सगळ्या बदल्या पण करून देतात. बरं. तर तुम्हाला समजा तुमच्या एरियाच्या आजूबाजूला वाड-वडील जर वृद्ध आहेत, तर तुम्ही शेजारच्या आजूबाजूला विनंती केली तर तुमच्या बदल्याही होतात. वरिष्ठ करतात तशा बदल्या. पोलिसांच्या पोस्टसाठी क्रायटेरिया काय आहेत? 11वी गेल्यानंतर थोडं ग्राउंडचं स्टार्ट करावं. 12वी अभ्यास झाला, 12वी पास झाला का तो अपिअर होऊ शकतो कॉन्स्टेबलच्या एक्झामसाठी. एनी काइंड ऑफ अ ग्रॅज्युएशन हे पी-एस-आयसाठी क्रायटेरिया आहे. बरं. पी-एस-आयसाठी. हां आणि डी-वाय-एस-पीसाठी पण सेम क्रायटेरिया आहे. ग्रॅज्युएशन कंपल्सरी. कॉन्स्टेबलला पुढील पोस्ट मिळण्यासाठी काय करावे? कॉन्स्टेबल झाल्यानंतर मग त्याला डिपार्टमेंटल एक्झाम असतात. त्या त्या निश्चित नसतात कधी होतील असं. पण जेव्हा असतील तेव्हा त्याने ती मानसिकता ठेवायची. डिपार्टमेंटच्या परीक्षेचे अभ्यासक्रम वेगळे आहेत, त्याची त्याने तयारी ठेवावी लागते, असं आहे. आणि एम-पी-एस-सीचा अभ्यासक्रमचे तर सगळ्यांना ज्ञात आहे. क्लासेस असतात त्याचे, तशी तयारी करावी लागते. पोलीस कारवाईमध्ये दिरंगाई केली जाते ते का? डिटेक्शनला कधी-कधी दिरंगाई होते. दिरंगाई त्याच्यानंतर झाल्यानंतर कोर्टाच्या काही फॉर्मॅलिटीज माल परत देण्याच्या वगैरे, बरोबर. त्याच्यामुळे थोडंसं लेट होतं. बाकी असं काही खास कारण नाही. पण लोकं काय करतात, वाईट गोष्टी फक्त पुढे येतात, मीडियामध्ये येतात. एखादी चांगली बातमी कोपऱ्यात वाचलेली मिळते पोलिसांबद्दलची, बरोबर. पण चुकीची असेल तर ती फ्रंट पेजला येते. बरोबर. त्यामुळे मोस्ट ऑफ द चांगल्या गोष्टी या पोलिसांच्या पुढे येत नाहीत. सेवानिवृत्त पोलिसांना नोकरीच्या संधी असतात का? पोलिसमध्ये रिटायर्ड होऊन गेलात तर तुम्हाला आणखीन नोकऱ्या मिळतात. हे असं पोलिसची नोकरी आहे. क्या बात है! क्या बात है! म्हणजे पोलीस कधी रिटायर्डच होत नाही. अच्छा. रिटायर्ड झाल्यानंतर तुम्हाला नेक्स्ट डेला जॉब तयार असतात. हे कोणत्याच डिपार्टमध्ये ही गोष्ट नाही फॅसिलिटी, जी पोलिसमध्ये आहे. तुम्ही रिटायर झालात, नेक्स्ट डे तुम्हाला लोकं जॉब देतात. आर्थिक अडचणीमुळे वकील निवडणे शक्य नसेल तर सरकारकडनं काही सुविधा आहेत का? भारतामध्ये असं प्रोव्हिजन आहे, आरोपीला सुद्धा जर त्याला वकील द्यायची कॅपॅसिटी नसेल त्याची, तर कोर्ट त्याला विचारतो, "तू वकील का देत नाहीस?" आणि त्याने जर सांगितलं, की "माझ्याकडे पैसे नाहीत आणि हे मला माहीत नाही आणि मी करू शकत नाही." तर आपल्या देशामध्ये त्याला सरकारतर्फे वकील दिला जातो. फिर्यादीला तर असतोच, सरकारी पोलीस प्रॉसिक्युटर असतोच प्रोटेक्शनसाठी. परंतु आरोपी त्याला वकील जर त्याच्याकडे कॅपॅसिटी नसेल, वकील उभी करायची, आर्थिक तो सदन नसेल, तर तो कोर्ट त्याला विचारतो, "तुझा वकील का येत नाही? आणि तुला काय प्रॉब्लेम आहे? तू वकील का करत नाही?" केव्हा-केव्हा आरोपी स्वतः पण लढतात. म्हणतात, "मला वकिलाची गरज नाही. मी स्वतः लढेन." असा एक रायडर आणि जेव्हा वकील तुम्हाला हवंच असेल, तर सरकार तुम्हाला वकील देतं सरकारतर्फे. नागरिकांनी तक्रार नोंदवताना कोणत्या गोष्टी लक्षात घ्याव्या? पोलिस स्टेशनला गेले ना, की सगळे म्हणतात, "मला एफ-आय-आर द्यायची आहे." हां. बरोबर आहे. परंतु कायद्यामध्ये काही सेक्शन्स असे आहेत, जे अदखलपात्र आहेत. ज्याची एन-सी म्हणून नोंद येते. नॉन कॉग्निझेबल आणि कॉग्निझेबल. काही एफ-आय-आर आहे, तुम्ही ती एन-सी काही लोक एन-सी द्यायला तर एन-सी नसते, ती एफ-आय-आर असते. कॉग्निझेबल केस असते. तर ते पोलीस ठरवतात, ही एन-सी आहे किंवा एफ-आय-आर आहे. एफ-आय-आर असेल त्यांना ती एफ-आय-आरच घ्यायला पाहिजे. एन-सीमध्ये कसं असतं, की आपण लगेच कॉग्निझन्स घेत नाही. परंतु काही एन-सीमध्ये पोलीस तपास करू शकतात. त्यासाठी खास पोलिसांची कोर्टाची परवानगी घ्यावी लागते. एन-सीमध्ये सुद्धा तपासाची आणि कॉग्निझल तपास करावाच लागतो. आणि
जी तक्रार जनता पोलीस स्टेशनवर करतील, मग ती दखलपात्र स्वरूपाची असू द्या किंवा अदखलपात्र, त्याची प्रत त्यांना देणं पोलिसांना गरजेचं आहे. म्हणजे कंपल्सरी आहे. त्यांनी काय तक्रार घेतली लिहून त्याची प्रत त्याला दिलीच पाहिजे. आणि जरी आपल्या इथे मराठी कारभार असेल, इंग्रजी कारभार असेल, तर त्याला ती समजावून सांगावी लागते. कारण मुंबईसारखी कॉस्मोपॉलिटन सिटी आहे. सगळे वेगवेगळ्या भाषेचे लोक आहेत. तर त्यांना आपल्याला मराठीत जरी एफ-आय-आर घेतलीत ना, तर त्याला त्याच्या भाषेत समजावून सांगायची व्यवस्था करायला लागते. हा कायदा आहे. आणि त्यात आपण देतो स्टेटमेंटमध्ये, की याला ह्या-ह्या गोष्टी त्याच्या स्वतःच्या भाषेत समजावून सांगितलंय. हे जे स्टेटमेंट घेतलंय, एफ-आय-आर घेतलंय, जे काही घेतलंय ते. असं बंधनकारक आहे.